कोपरगाव शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचा अपक्ष नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद व मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे। मुस्लिम समाजाचे 40 वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आज मंगळवार दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी अपक्ष नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद व मुस्लिम समाजाच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचा फेटा घालत व पुष्पहार घालत सन्मान केला आहे। यावेळी अपक्ष नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद म्हणाले आहे की कोपरगाव नगर परिषदचे लोकप्रिय नगराध्यक्ष यांनी समाजातील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न या 5 वर्षात सोडून समाजाला योग्य न्याय देण्याचे काम केले आहे। त्यांनी सर्व पक्षीय व सर्व जाती धर्मातील नगरसेवक नगरसेविकांना संपूर्ण सहकार्य केले, कोणाचाही दुजाभाव केलेला नाही। असे नगराध्यक्ष पुन्हा पुन्हा होत नाही असे ते शेवट म्हणाले आहे। यावेळी आयुब शेख, आयुब कच्ची, जब्बार शेख, सकील सय्यद, बंटी शेख, अबू शेख, समीर पठाण, वसीम शेख, अरबाज मौलाना, अफजल, पप्पू सय्यद, आलिम शेख, भुरू सय्यद, वसीम बिल्डर, इरफान खान, मोहसिन सय्यद, सागर सय्यद, वाजिद खान, नसीर पठाण आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव शहरात प्रलंबित काम होते, अनेक लोकांची पद आले गेले, अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, नगरसेवक होऊन गेले। मात्र जे विजयराव जे लोकांनी जे काहीतरी धब्बा लावलेला होता, एक शिक्का लावलेला होता, लोकांची त्यांच्याबद्दल काही दिशाभूल केलेली होती, विशेष मुस्लिम समाजाबद्दल। तर ते दूर करण्यासाठी किंवा ते लोकांसमोर आणण्यासाठी आज मी सर्व मुस्लिम समाजाच्या युवकांना इथे बोलवलं आणि अध्यक्ष साहेबांचा सत्कार छोटासा समाजाच्या वतीने सत्कार ठेवलेला आहे। प्रामुख्याने सांगायचं एक असं की 5 वर्षात कोपरगावमध्ये समाजाचे प्रश्न असतील किंवा गावाचे प्रश्न असतील जे विजयरावांनी सोडवले ते आजपर्यंत कोणीही सोडवलेले नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात कोपरगाव कामं आजपर्यंत म्हणजे प्रत्येक नगरसेवक असो किंवा नगरसेविका असो यांनी आजपर्यंत कुठलाही भेदभाव न करता सर्व जाती धर्माचे नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांना मोठ्या मनाने त्यांनी सर्व वार्डात कामं केले। त्यांनी कुठेही भेदभाव नाही केलं, कुठेही पक्षपात जातीवाद केले नाही। सांगायचं असं किंवा आपल्याला आज जे इतके या 2 साखर सम्राटाच्या विरोधात आमची विजयराव असतील किंवा मी असेल, आम्ही दोघंच एका जातीचे ते प्रत्येकच बोलत राहतो मोठेपणाने। मात्र अपक्ष असताना देखील इतके मोठ्या प्रमाणात कोपरगाव शहरात काम होणं नामुमकिन आहे। मी ज्या वेळेस अध्यक्षांकडे गेलो असेल, किती रागात गेलो असेल, किती वेळेस त्यांना बडबड केली असेल, पण त्यांना एक म्हणजे सांगावं असं एक महत्त्वाचा मुद्दा तर त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्यासारख्या माणसाला सांभाळून घेतलेला आहे। जे कोणते कामं असतील, काही असेल, थोडं माझा चिरका स्वभाव आहे, त्यांनी प्रत्येकाला शांत केलं आणि विशेष म्हणजे ते स्वतःही शांत राहिले। नगरपालिकेत त्यांना त्यांच्या जे सहकार्याने देखील इतका त्रास दिलेला आहे, कर्मचाऱ्यांना आदर्श धरून इतका त्रास दिलेला आहे, काही समाजवाईज त्रास दिलेला आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना काहीतरी पेटावपेटी केली। मात्र या व्यक्तीने कोपरगाव नगरपालिकेत आजपर्यंत मोर्चेने आले, कुठले वाद झालेले, कुठले भांडण झालेले खरंच मानावं लागेल अशा नगराध्यक्षांना। बार असे अध्यक्ष होत नाही जे त्यांनी 5 वर्षात जी आपली कारकिर्दी एकदम जोमाने त्यांनी कामं केले, अक्षरशः म्हणजे कौतुक वाटतं। असं त्या हिशोबाने आमचंही कर्तव्य आहे, गावकऱ्यांचं कर्तव्य आहे किंवा त्यांचा सत्कार करणं आमचा एक धर्म आहे। यांनी कोपरगाव शहरातील आमच्या मुस्लिम समाजाचे सर्वात महत्त्वाचे विषय असलेले जुनं कब्रस्तान जे आहे, जुन्या कब्रस्तानच्या वेळेस स्टार्ट जशी निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी बाहेरचं जे पोर्च आहे त्या पोर्च मध्ये संपूर्ण कॉन्क्रीटीकरण करून दिलं। स्टार्ट निवडणूक झाल्याबरोबर त्यावेळेस आम्ही दोघंच होतो इथं, इतरांनी समाजाचा फक्त वापर करून घेतलं। मात्र यांनी अध्यक्षांनी जे त्यांना म्हणतात जातीवादी वगैरे, मी स्पष्ट सांगेल
का अध्यक्षांनी कुठेही जातीचा वगैरे काही कुठलाही माणसाला दुजाभाव केलेला नाही. त्यानंतर उर्दू आपल्या अँग्लो उर्दू हायस्कूल जी आहे जुन्या कब्रस्तानजवळ, इथं लहान मुलांना किंवा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा नव्हती. त्या जागेची मागणी अनेक नगराध्यक्ष आमदार खासदार होऊन गेले आणि समाजाची भरपूर मागणी होती. मात्र एकाने डिलिंग केलेली ती जागा त्यांना ॲक्वायर करायची किंवा त्यांना द्यायची. तर माननीय अध्यक्ष साहेबांनी परवाच्या मीटिंग मध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो, मीटिंगच्या विषयामध्ये ते विषय घेऊन उर्दू अँग्लो हायस्कूल साठीची जागा दिली, त्याचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. दुसरं असं की कोपरगाव नगरपालिकेचा जे आपला दवाखाना आहे, या दवाखान्याला देखील मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांनी जसे निवडून आले, मी त्यांना माझं त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवलं. त्यांनी एकही शब्द न विचार करता काही न करता त्यांनी ते मंजूर केलं. त्यानंतर आपल्या समाजातील कुणीशी असतील कुणी असेल, समाजाच्या अनेक लोकांनी कोपरगाव शहरात राजकारण केलं. एकालाही जमलं नाही. कत्तल गाण्यावरून नेहमी वादविवाद कोपरगाव शहरात होतात. मात्र कोपरगावच्या कत्तल गाण्यावर राजकारण करणारे, कुणीशी लोकांवर राजकारण करणारे अनेक नेते होऊन गेले. मात्र कत्तल गाण्याचा स्लायडर हाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला खर्च करून त्यांनी तयार करून दिलं. दुसरं एक महत्वाचं की कोपरगाव मार्केट हे नाव नव्हतं, मटन मार्केट. लोक म्हणतात बीफच्या विरोधात किंवा मटणाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आहे, ही काय तुमचा गैरसमज आहे. तर त्यांनी स्वतः उभे राहून कुरेशी बांधवांना जागा दिली. जागा देऊन अक्षरशः तिथं गाळे बांधून दिले. असे नगराध्यक्ष कुठं होणार? कुरेशी समाजाला त्यांनी तिथं जागा दिली. त्यानंतर असे अनेक कामं आहे. टिळक नगर मध्ये जी जागा होती त्या कुरेशी स्लायडर आपल्या कुरेशी लोकांची ज्या दुकाने झाल्या त्याच्या शेजारी त्यांनी जवळपास 8 गुंठे का 10 गुंठे काहीतरी जागा, 12 गुंठे जागा भंगारवाले जे आहे आपले, जे रस्त्यावर हातगाड्या वगैरे घेऊन फिरतात त्या लोकांसाठी त्यांनी जागा त्या कुरेशी शेजारच्या तिथं पण दिली. परत आपलं कोपरगावात अनेक वर्ष 30-40 वर्षापासून उर्दू शाळा आपल्याला स्वतंत्र नव्हती. स्वतंत्र जागेसाठी आम्ही अनेक दिवसापासून मागणी करत होतो. आमच्या आई असतील सगळे समाजाचे इतर घटक जे असतील त्यांनी मागणी केली. त्या जागेचा प्रस्ताव यांच्या समोर आल्यावर यांनी मंजूर केलं. त्यात काही तांत्रिक अडचणी वगैरे छोट्या मोठ्या समाजात आल्या. मात्र परवाच्या मीटिंग मध्ये मी त्यांच्या समोर विषय ठेवला आणि सगळ्या नगरसेवकांचे विषय समोर ठेवलं. त्यांनी एका मिनिटात ते सुद्धा विषय आपला उर्दू शाळेसाठी जे टिळक नगर मधली जागा आहे ते सुद्धा आपल्या दलित बांधवांना समजून ती जागा सुद्धा आपल्याला त्यांनी मुस्लिम समाजाला उर्दू शाळेसाठी दिली. जनरल मीटिंग मध्ये ठराव करून घेतला ते पण. दुसरं असं, या अध्यक्षाला जर लोक असं म्हणत असतील अरे हिंदुत्ववादी संघटनेचं ते काम करतात, याचा अर्थ असं काही जातीवाद करतात असं नाही. माझं म्हणणं असं आहे, प्रत्येक समाजाला जातीवर, आपल्या स्वतःच्या जातीवर प्रेम पाहिजे. कोणत्या जाती धर्माचा असो, ते हिंदू आहे ते हिंदुत्वादी राहणारच. मात्र त्याचा काही गैरसमज लोकांनी यांच्याबद्दल गावात करून दिलं होतं. ते गैरसमज दूर करण्यासाठी हे समाजाचे इतके मोठे मोठे काम आहे जे समाजात आजपर्यंत भरपूर मोठे नेते होऊन गेले, त्यांनी देखील केलेलं नाही. कोणतेही साखर सम्राट असो, आमदार खासदार असो, यांनी देखील केलेलं नाही. मी आज नगराध्यक्ष साहेबांचा परत ते आपला जे जुना नवीन कब्रस्तान झालं गांधीनगर मध्ये, त्यावेळेस तर त्याच्याकडे पदही नव्हतं काही नव्हतं. त्यावेळेस तो विचारा म्हणजे 30-25 वर्ष झालं त्याला. त्यावेळेस एका विशेष समाजाचे आणि आपल्या समाजाचे काही भांडण मारामाऱ्या झाल्या. तो त्या समाजाने त्यावेळेस अनेक मुद्दे भांडण मारामाऱ्या केलेल्या होत्या. मात्र या माणसांनी, या अध्यक्षांनी इंदोर गेम हॉलमध्ये मिटिंग घेतली सर्व धर्मीयांची. त्यावेळेस सुद्धा समोरच्या लोकांना धमकवलं. दादागिरी वगैरे चालणार नाही कोपरगाव शहरात, या माणसांनी धमकवलं. त्यानंतर ती जी जागा होती नवीन कब्रस्तान जे झालं का कोपरगाव मध्ये, त्यावेळेस विजयराव वाहडणे, राजा धावरे असतील, रवींद्र पाठक असतील, यांनी पुढाकार घेतलं आणि यांनी पुढाकार घेऊन सर्व समाजाला समजून ती
नवीन कब्रस्तानची जागा देखील विजयराव वाडणे यांचं त्याच्यात लय मोठं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्याच्यात। मी हे सर्व आपणास सांगण्यासाठी इथं बोलवलं आणि त्यांचा एक छोटासा सत्कार म्हणून आपल्या समाजाचे युवक कार्यकर्त्यांना येथूनपर्यंत माझ्या डोक्यात कल्पना आली आणि अचानक हे ठरलं आपण त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार करू। कोपरगावच्या आपल्या आंबेडकर पुतळ्याला सत्कार ठेवणारच आहे आपण, सर्व गावकऱ्यांनी सत्कार ठेवायला पाहिजे माझं मत असं आहे, पण ते करूच आपण। तर आता याच्यानंतर 2 मिनिटं ज्यांना काय आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल ते बोला। 2 मिनिट। माननीय श्री गोसावी साहेब, अपक्ष आणि लोकप्रिय नगरसेवक महमूद भाई, माझे सहकारी माजी नगरसेवक संजयजी कांबळे आणि उपस्थित बंधूंनो, 5 वर्षापूर्वी नगर परिषदेची जेव्हा निवडणूक झाली, मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, पण कोपरगावातल्या किमान 60% मुस्लिमांनी मला मतदान केलं। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे ब्रीद वाक्य आहे, सबका साथ सबका विकास, अशा पद्धतीने मी या ठिकाणी काम केलेलं आहे। गेली 5 वर्ष सातत्याने आपला प्रभाग आणि समाज यांचे प्रश्न सुटावेत यासाठी आमचे महमूद भाई सातत्याने प्रयत्न करत राहिले। त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं, जास्तीत जास्त कामं विकास कामं पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला। लवकरच एक 8-15 दिवसामध्ये 5 वर्षामध्ये आपण जी काही कामं केली त्या कामाची पुस्तिका सुद्धा आपण प्रकाशित करणार आहोत। पुस्तिका वाचल्यानंतर आपल्या लक्षात मध्ये येईल की आजपर्यंतच्या कुठल्याही नगराध्यक्षाच्या काळामध्ये झाली नाहीत एवढी विकास कामं 5 वर्षामध्ये आपण पूर्ण केलेली आहे। हे सगळं करत असताना सर्व अधिकारी, सर्व विभागांचे अधिकारी, मुख्याधिकारी, शिपायापासून तर सर्व कर्मचारी आणि सर्व पक्षांचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी सहकार्य केलेलं आहे। ज्यांनी कोणी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर विकासाचा वेग जरा मंदावला, पण त्यांच्या चूक लक्षामध्ये आली, त्यांनी समजूतदारपणा दाखवला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कोपरगाव शहरामधील उर्वरित विकास कामं पूर्ण होत आहेत। महमूद भाई म्हटले फार कामं केले, आम्हाला निवडून कशासाठी दिलं होतं? कामं करण्यासाठीच निवडून दिलेलं असल्यामुळं आम्ही फार काही दिवे लावले असं मला वाटत नाही। आपल्याला जनतेने निवडून दिलं, काम करण्याची संधी दिली आणि म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी कामं करू शकलो। ही जी पुस्तिका प्रकाशित करायची आहे ही कुठल्या श्रेयासाठी नसून फक्त जनतेला माहीत व्हावं की या 5 वर्षामध्ये काय काय घडलं। निवडणूक येईल, पुन्हा नवीन कुठेतरी सत्तेमध्ये येईल, कदाचित मी पण परत येईल, पण मी पुन्हा येईल असं म्हणणार मी नाही। कार्यकर्त्यांनी जर आदेश दिला, माझी जर मनापासून इच्छा झाली तर मी निवडणुकीला उभं राहील, नाहीतर मग जास्तीत जास्त चांगले लोक या नगर परिषदेमध्ये निवडून जावेत असा आपला प्रयत्न राहील। मगाशी यांनी सांगितलं की मुस्लिमांमध्ये माझ्याबद्दल काही गैरसमज निर्माण झाले नाही। मी कधीही मतांचा विचार करत नाही। ज्यावेळेस संजय नगर मधले कत्तलखाने काढायची वेळ आली त्यावेळेस काही राजकीय मंडळींनी मला सल्ला दिला, असं केलं तर मुसलमानाची मतं तुम्हाला मिळणार नाही। मुसलमानाची मतं मिळाली नाही तरी चालतील,
मुसलमानांच्या कुटुंबाचं, मुलाबाळांचं, बायका पोरांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. निवडणुका येतील, जातील, पदं येतील आणि जातील, पण संजय नगरमधला कत्तलखाना काढून त्यांची सगळी सोय आपण मनाईमध्ये स्लॉट हाऊसमध्ये केलेली आहे. जवळ 1 कोटी रुपये खर्च झालेला आहे. हे कत्तलखाने गेल्या, तिथून गेल्यामुळं तो परिसराला स्वच्छ होईल, सुंदर होईल, रोगराई कमी होईल. एकदा मी करीम भाईला त्यावेळेस बोललो होतो, दुकानामध्ये येऊन बसले, 20 वर्ष झाले असतील. म्हटलं करीम भाई डॉक्टर भल्लाचं हॉस्पिटल समोर आहे आणि दररोज बुरखा घातलेल्या किमान 20 ते 25 महिला त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असतात दवाखान्यासमोर. मग आपण दिवसभर पैसे कमवून दवाखान्यात घालवतो. म्हणून आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, सुंदर ठेवला पाहिजे. आता कायद्यानेच शात्यबंदी झालेली आहे. आपण सर्वांनी एकमेकांचा सन्मान ठेवला पाहिजे. हे सगळं करत असताना राजकीय मंडळींना माझं नेहमी सांगणं असतं, निवडणुका येतील आणि जातील, पण हिंदू आणि मुस्लिमांना या देशामधल्या, या राज्यामधल्या, या जिल्ह्यामधल्या आणि आपल्या गावामधल्या आपल्याला मरेपर्यंत एकमेकांच्या सोबत राहायचं आहे. ज्या ज्या वेळेस मी प्रकटपणे आणि स्पष्टपणे बोलतो ते कुणाबद्दल बोलतो? ज्यांचं या देशावर प्रेम नाही, ज्यांना पाकिस्तानचं प्रेम आहे, त्यांना इथून हाकलून दिलं पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. पण ज्यांचं या देशावर प्रेम आहे, तर परवाच मी विषय घेतला होता, मीटिंगमध्ये राहून गेलो ते, की पाकिस्तानच्या विरोधी युद्धामध्ये ज्या कॅप्टन अब्दुल हमीदने प्रचंड पराक्रम गाजवला, त्याचं नाव सुद्धा आपण एका रस्त्याने देऊ असं मी सांगितलं होतं परवा. हेतू हाच, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही समाजाचा माणूस असो, त्याने जर चांगलं काम देशासाठी जर केलेलं असेल, राष्ट्रासाठी चांगलं काम केलेलं जर असेल, तर त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. पुन्हा एकदा माझी तुम्हाला विनंती राहील, त्याला निवडणूक जवळ आलेली, माझ्या पाठीमागे उभं राहा असं मी कधी कोणाला म्हणत नाही. जे योग्य असेल त्याच्याबरोबर उभं राहा. कुणीतरी मतासाठी पैशाचे थैले घेऊन आपल्याकडे रात्री आपल्या घरी येतात आणि पैसे देतात. माझं तुम्हाला सांगणं राहील, आपल्या कोपरगावमध्ये असं घडू द्या, पैसे वाटण्यासाठी आला आणि तिने मार खाल्लाय असं होऊ द्या. एकदा कोपरगाव शहरामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जो मतांचा पवित्र अधिकार दिलेला आहे, ते मतं आपल्याला जर कोणी विकत जर घेणार असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा, मी तुमच्या बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. मला जमेल तेवढं काम मी आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्याने केलेलं आहे. काही कामं कदाचित राहिलेली पण असतील, ती कामं सुद्धा येत्या काळामध्ये आपण मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण येऊन माझा सत्कार केला, तुमचा खरं जास्त आग्रह म्हणून फेटा घातला. सत्कार केल्याबद्दल मी आमच्या सीओ साहेबांनी माझ्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि सर्वांची प्रकृती 2 डोस ज्यांनी घेतलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर डोस घेऊन टाका. आमचे अधिकारी, आमचे कर्मचारी रात्रंदिवस लसीकरण पूर्ण करण्यासाठी फिरत आहेत. का तर सोमवारच्या बाजारामध्ये जाऊन घ्या, लस घ्या. आपण उपकार मानले पाहिजे आपल्यावर, की आपल्यासाठी शासन एवढं पळत आहे, म्हणून लसीकरण पूर्ण करून घ्या आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जे काही केलेलं आहे ते अगदी प्रामाणिकपणे, निरपेक्ष, कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही केलेलं आहे. आणि हा निर्णय घेताना आमचे जे सन्माननीय नगराध्यक्ष साहेब असतील आणि त्या निर्णयाला साथ देणारे संपूर्ण सन्माननीय सभागृह असतील, या सर्वांनी आपल्यासारख्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि आपली जी मागणी आहे ती
पूर्ण करण्यासाठी सभागृहात एकमताने ठराव पारित केलेला आहे. आता जबाबदारी प्रशासनाची जास्त आहे. मला खात्री आहे की कायद्याच्या चौकटीत राहून सभागृहाने पारित केलेला निर्णय तातडीने कसा पूर्ण करता येईल याबाबत प्रशासन सजग आहे. आणि आशा करतो तुमच्या जो काही अपेक्षा आमच्याकडून ठेवलेल्या आहे येणाऱ्या काही काळात आम्ही निश्चित पूर्ण करू. आपण जो काही आमचा सत्कार केला, गौरव केला त्याबद्दल मी आपले खूप आभारी आहे. धन्यवाद. वाढणे आणि सतत जनतेसाठी झटणारा नेता म्हणेल मी नगरसेवक नाही हाजी महमूद भाई सय्यद. हे गेल्या 5 वर्षात कुठलाही नगरसेवक रोज नगरपालिकेत आलेला नसेल मी ठामपणे सांगतो, परंतु हाजी महमूद सय्यद नगरसेवक म्हणून कोपरगाव नगरपालिकेत रोज हजर होते. कुठलाही स्वार्थ नाही, निस्वार्थीपणे फक्त जनतेसाठी झटणारा. आणि मी सुद्धा एक माजी नगरसेवक आहे. या माध्यमातून मी सांगू इच्छितो का जनतेने खरोखर असे नगरसेवक निवडून द्यावे की जो रोज जनतेच्या हितासाठी भांडेल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम जय महाराष्ट्र. आणि आम्हाला जर मुस्लिम समाज असा आहे तो परवा तालुक्यामध्ये पारका घालला आहे. त्याला नेता एक पण महमूद भाई यांचे रूपाने आम्हाला नेता मिळाला आहे. आमच्या पुण्याच्या इतके कामं की ती मला बोलतात मी लिहून ठेवलेले कामं इतके कामं केले भावानी आणि करत राहतात. आणि मी कधी म्हणजे मला कधी वाटलं ते नगराध्यक्ष म्हणून माझ्या कायमचं स्वप्न काय मी फटाफट नाही समजतो सर्वसाधारण असं करून जास्त होत नाही. सगळं कधी मला नाही त्यांनी सुरू अभिमान असं मागवलं की अध्यक्ष आणि काय म्हणाले असं कधीच नाही. सगळे नाही आमचे कांबळे साहेब बी काय कांबळे साहेब सतत झटतात. काम करायला लोक सगळे आहेत आणि काही सगळेच काम होतील असं नाही, काही काम राहून चालू. तर सगळ्यात मोठा प्रश्न असा होता आमचा मुस्लिम समाजाचा खास मी म्हणेल की उर्दू शाळेसाठी आम्ही आमची जुनी जी मस्जिद आहे जाम मस्जिद इतकी ती परिस्थिती वाईट माझ्या आज मी वेगळं कुठे तिथून प्रयत्न करून आम्ही 6 नंबर शाळेमध्ये गेलो. पोरांची फार म्हणजे जमत नाही तिथे शाळा काय करणार. राजा रोजी खूप त्याच्यामध्ये प्रयत्न होतो, परंतु विजयरावांनी जो निर्णय घेतला ऐतिहासिक निर्णय ही जागा दिली आणि आमच्या दलित बांधवांना काही लोकांनी काड्या करून ते म्हणतात नाही उचलून दिलं असं करा तसं करा. त्या दलित बांधवांना सुद्धा प्रेमाने समजवलं. त्यात सगळ्यात मोठी भूमिका जी आहे ती आमच्या कांबळे साहेबाची. आमच्या समाजाने लक्षात ठेवा की ही जागा उर्दू शाळेत मिळाली तर शांत करण्यामध्ये कांबळे साहेब हे झालेली. आणि परत माझी मी आज सांगेल की आपले जे आहे नगराध्यक्ष साहेब यांनी पुढच्या काळात सेंट्रल गव्हर्नमेंट अजून बी हातात आहे. नगरसेवक राहणार आहोत पण त्या जागेसाठी आम्हाला निधी मिळून देणं, काही रूम बांधून देणं हे आम्हाला करावं अशी